लाईव्ह बोलतोय, मी पण लाईव्ह चालू करतोय. तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप काय वापरता? तुम्हाला अभिमान आहे ना मराठीचा? मी फक्त त्यांना बाराखडी पुरी अ आ इ उ ऊ ए ऐ ओ या राज्याची त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे. ते व्यक्ती ते माझं करायला काय बोललो? तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही, मी काय सांगतो तुम्ही नको तर मुद्दा घेऊन इथे नका. अरे तो माझा मुद्दा करताय. तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे. अरे बाबा, डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी माझ्यावर क्रिएटिंग त्याची मला माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय. अरे बाबा पण जो मला माहित नाही. तुम्ही आवाज नका वाढू. मी काय वाढवलं ना, मला जो फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप. मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा मराठी. मी काय बोललो? राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे. पण इथे माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांना समजता. एवढी हिंमत असेल ना, चला माझ्या बरोबर, कुठं नॉलेज देतो. चला उठा. चला जाऊ. क्रिएटिंग न्यूज चला जाऊ आपण. इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं. तुमच्या आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही या सेवेसाठी दिली. तुमच्याशी बोलायला चला कोणाकडे तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला. ते विषय नाही. तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय, आम्हाला मराठीत भाषा पाहिजे, मराठीत सेवा द्या. कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो तुम्हाला. सेवा तो बोलला का नाही देत? नाही बोलत ना तो. तेच तर नाही बोलत होता तुम्ही माझ्याकडे बोलायचं. तुम्हाला तेच म्हणलं, तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही आरोप केला त्याच्यावर, त्याला बोललाच पाहिजे. अरे नाही आम्ही सांगतो की आम्हाला इथं मराठीत सेवा द्या. सेवा द्या. मग तुमच्या याच्यामध्ये हिंदी काय? अरे तो भाग ना तुम्हाला इथं पाहिजे तिथे हिंदी बोलला. अरे तुमच्या सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे. तुम्हाला केंद्र सरकारने इथं आमच्या सेवा देण्यासाठी ठेवले. केंद्र सरकारमध्ये 3 भाषा आहेत तिकडे. मी बोललो आहे, आम्हाला फक्त मराठीची सेवा द्या. बस आम्ही एवढं सांगतो तुम्हाला. तुम्ही आलात ना आमच्यामध्ये, तिथे पण पत्रव्यवहार हिंदी मध्ये करायला अरे सांगितलं. बाबा, पण आम्ही तुम्हाला चला माझ्या बरोबर आता जाऊ. आपण तिथंच जाऊ. आरडीएम ऑफिसला पण जाऊ. आपण तुमच्या ऑफिसला पण भेटू आपण. आम्ही फक्त तुम्हाला मराठी सेवा मागतो. मी कायदेशीर कारवाई करतोय. तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही फक्त ठीक आहे, बसून काय होत नाही. ठीक आहे. आम्ही फक्त यांना मराठी सेवा मागितलं तर हे भांडायला आले तिकडे की तुम्ही बाकीकडे कसे भाषा वापर करताय. यांची सेवा कशासाठी, तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी ठेवली? यांना सगळ्यांना सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत मराठीमध्ये सेवा द्या. नॉलेज करूया. आपण मराठीमध्ये बाराखडी बोला. तुम्हाला इथं कुठल्या सेवेत ठेवलं? अभिमान आहे ना तुम्हाला इथलं कुठल्या सेवेसाठी? माझ्या स्टाफवर तुम्ही आरोप करताय. मला माहिती मराठी. अरे तुम्हाला इथं तुम्ही महाराष्ट्रात काम करता, तुम्ही मराठी बोललो ना मी. तुम्ही मला बाराखडी, तुम्ही मला अपमान वाटतो ना आता. तुम्ही माझ्या मला अपमान वाटतोय. बाकीचं बोलू तुम्ही नका. का नाही बोलायचं? तुम्ही तुमची जीभ लावायची टाळायला आणि मी नाही लावायची. तुम्ही सेवा करा. तुमच्या समोर बाराखडी बोलवली, तुम्ही आवाज नका वाढवू. मी वाढवलं ना. काय ऍक्शन घेणार आहे सांगा? चला ठीक आहे. चला नाही, आम्ही कंप्लेंट तुम्ही बोलून दाखवा बाराखडी. सेवा देत नाही. हा माणूस मराठीच्या ह्याच्यावर तुम्ही मराठी सेवा द्या. मराठी बाराखडीचा विषय ना. तुमचे कर्मचारी सगळे हे कुठलेही मराठी सेवा देत नाही. मराठीची मागणी केली तर हे अधिकारी असे मला आरेवारीची भाषा करतात. आरेवारीची भाषा करू नका तुम्ही. कर्मचाऱ्यावर कशी आलोचना करायची त्याच्यावर आलंय. या माणसाला बोललो तुम्ही मराठी सेवा देणं गरजेचं आहे. बोलून दाखवा. तुम्ही मराठी सेवा देणं गरजेचं आहे. यांच्या मोबाईल मध्ये तुम्ही राज्य शासनात महाराष्ट्रात काम करताय, महाराष्ट्रात काम करताय. तुम्ही महाराष्ट्रात मराठी सेवा देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आम्ही आरोप काय बोलू ना. आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला राज्यात मराठी सेवा द्या. या मराठी भाषेवरून यांचा न्याय निवाडा करा. आणि म्हणून मी यांना पुढच्या कारवाईसाठी अनुशासनात्मक दंडात्मक कारवाई करण्यासाठी आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. आम्ही तुम्हाला दुसरं काय मागणी करत नाही. ठीक आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. मी गोवर्धन देशमुख. आता मी तात्काळ अंधेरीकडे निघतोय. त्याचं कारण असं आहे की अंधेरी रेल्वे स्थानकावरती, अंधेरी रेल्वे स्थानक म्हणजे पश्चिम रेल्वेचं जे अंधेरी स्थानक आहे त्या ठिकाणी आपल्या एका मराठी प्रवाशाला, मराठी बांधवाला काही टीसीनी बंदिस्त करून ठेवलंय, किडनॅप करून ठेवलंय. आणि ते प्रकरण असं आहे, त्याचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला प्रवाशांनी. त्यांनी काही अमराठी रेल्वे कर्मचारी आहेत जे टीसी म्हणतो आपण त्यांना, त्या टीसीकडे मराठी बोलण्याची मागणी केली.
तर त्या ठिकाणी आपलाच एक मराठी आडनाव लावून असणारा कर्मचारी पुढे येतो आणि सांगतो की तुम्ही मराठीची मागणी का करताय आणि मराठीची मागणी करून आमच्या कामात अडथळा आणता, म्हणून त्यांना 1 तासापासून किडनॅप करून ठेवले. जवळपास 1-1.5 तास झालाय आणि त्यांचा मला फोन आला, मेसेज आला. आता मी त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतोय. मी पोलिसांना कळवलेलं आहे, अंधेरीच्या पोलिसांना कळवलेलं आहे, मुंबई रेल्वे पोलिसांना कळवलेलं आहे. पण हे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत. शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता, किडनॅप करता, त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब, आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना. परंतु मुजोरी करायची आणि मग पुढे असे मराठी आडनाव लावणारे टीसी घालायचे आणि भीती दाखवायची आणि बंदिस्त करून ठेवायचं, हे कुठेतरी आता अति होत चाललेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, या रेल्वेला आपणच धडा शिकवावा. मी पोलिसांना विनंती केली आहे की ज्यांनी आमच्या मराठी प्रवाशाला किडनॅप करून ठेवले, बंदिस्त करून ठेवले, त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत. मी पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व RPF कार्यालयामध्ये पोहोचतोय. जय महाराष्ट्र, जय मराठी.